गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी, सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिक किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, छोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। राज्यात आजपासून जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे। महाराष्ट्रातील मागील काही दिवसात पावसाने उघडीप घेतली होती। काही ठिकाणी उन्हाचे चटके जाणवायला लागले होते, तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस कोसळत होता। पण आता पुढील 5 दिवसात राज्यात धोधो पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। 13 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट या काळात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। राज्यात विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात पावसाचा जोर वाढणार आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार फक्त उत्तर महाराष्ट्रात पावसाचा कमी अंदाज आहे। आजपासून राज्यात पुन्हा मान्सून वेगाने सक्रिय होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। त्यामुळे पुढील 5 दिवस म्हणजेच 18 ऑगस्ट पर्यंत राज्यातील 13 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर उत्तर महाराष्ट्र वगळता उर्वरित भागाला पावसाचा येलो अलर्टचा इशारा हवामान विभागाने दिला आहे। दुसरीकडे देशात पुढील 7 दिवस पावसाचा जोर वाढणार आहे। उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील काही भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। पावसामुळे नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता वर्तवली जाते। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।